नमस्कार. रामनवमी निमित्त आज आपण बघणार आहोत एक पौष्टिक आणि तेवढाच चवदार प्रसाद. चला तर सुरुवात करूया. तुम्हा सर्वांचं पाककृती माहिती आणि बरंच काही या चॅनलमध्ये स्वागत आहे. इथे सर्वात पहिले गव्हाचं पीठ 1 वाटी घेतले आहे. पोहे अर्धी वाटी घेतले आहेत, ते पण भाजून घेतलेले आहेत. 1 ते 2 मिनिटं लो फ्लेमवर भाजून घ्या. त्यानंतर इलायची आणि जायफळचं पावडर 2 चमचे घरीच मिक्सरमध्ये केलेलं आहे. धने भाजून त्याची पावडर केली आहे 2 ते 3 चमचे. सुक्या खोबऱ्याचं किस अर्धी वाटी, काही बदामाचे काप आणि सुंठ पावडर 2 ते 3 चमचे आणि 1 वाटी गूळ. एका पॅनमध्ये 1 चमचा तूप वितळायला ठेवलं आहे पोहे खायच्या चमच्याने. तूप वितळलं त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. लो टू मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. याचा कच्चेपणा जाईपर्यंत साधारण 10 ते 12 मिनिटात व्यवस्थित हे पीठ भाजलं जाते. याचं तूप आपल्याला सुटू द्यायचं नाही आहे, तसंच कोरडंच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 10 ते 12 मिनिटानंतर हा व्यवस्थित भाजला गेला आहे. नंतर याला एका ताटामध्ये पसरवून घ्यायचं थंड होण्यासाठी. तोपर्यंत त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं. तुम्ही तूप टाकूनसुद्धा भाजू शकतात. मी इथे तसंच भाजलं आहे. ते व्यवस्थित भाजून झाल्यावरती त्यालासुद्धा संपूर्ण थंड करायला त्याच ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण थंड झाल्यावरती यामध्ये मगाशी आपण घेतलेले सगळे जिन्नस एक एक करून टाकायचे. पोहे टाकताना मात्र याला व्यवस्थित क्रश करून पोहे टाकायचे. यामध्ये गूळ टाकताना अगदी हे थंड असावं याची काळजी घ्यायची आणि एकदा याला व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं. यामध्ये जे सुंठ आपण वापरतो त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण आहे. त्यामुळे वात, कफ, ॲलर्जी, पित्त हे कमी करण्यास मदत करते. शिवाय आता उन्हाळासुद्धा आहे तर सुंठ थोडं उष्ण असते, त्यामुळे त्याला व्यवस्थित प्रमाणातच टाकावं. तर थोडेसे बदाम टाकून याला मिक्सरला एकदा ऑन ऑफ मोडवरती फिरवून घेतला आहे आणि तयार आहे आपला पौष्टिक असा प्रसाद, जो उन्हाळ्यात की तुम्ही खावा आणि 1 चमचा रोज हा खाण्यात यावा. या रामनवमीला तुम्हीसुद्धा हा प्रसाद नक्की बनवा. तसं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा प्रसाद बनवला जातो. प्रत्येक भागातल्या वातावरणानुसार प्रसादातले काही घटक बदलतात, पण कमी जास्त असेच असतात. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.